नमस्कार. आता आपण बघणार आहोत रवा उपमा. त्यासाठी रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं. त्यानंतर भाजून झाला का त्यात टाकायचं आहे तेल, तुपा, राई, कढीपत्ता, मिरची. चांगलं भाजलं, तेलात भाजून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं टाकायचं. परतून झालं त्यात टाकायचं आहे कांदा. आपण कांदा टाकला आहे. कांदा लाल होईस्तोवर मीडियम होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. जास्त व्हायचा नाही, फक्त लाल होईस्तोवर. म्हणून मी व्यवस्थित भाजते आहे. मीडियम गॅसवर फास्ट भाजते. कांदा करतो आणि रवा उपमाची चव पूर्णपणे बदलेल. हा बघा, व्यवस्थित भाजून घेतला आहे. आता त्यात टाकणार आहे हळद. आता मी टाकले आहे हळद. रवा उपमासाठी हळद गरजेची आहे. आता मी हळद टाकली आहे. आता त्यात टाकत आहे भाजून घेतलेला रवा. रवा टाकते आहे. हा व्यवस्थित पूर्ण रवा कांद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. बघा, व्यवस्थित रवा मिक्स करून घेतला आहे. व्यवस्थित पूर्णपणे रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यात मी टाकणार आहे गरम केलेला पाणी. पाणी साधा टाकायचं नाही, कारण रवा फुगायला पाणी लागतो. थोडंसं टाकते आहे. त्याच्यात आता मी मीठ, रवा उपम्यासाठी मीठ पण लागणार आहे आणि साखर पण लागणार आहे. नवीन पद्धती आहे रवा उपमा. आता मी त्याच्यात टाकत आहे पाणी. पाणी जास्त टाकायचं नाही. आपल्याला जेवढा रवा जेवढा पाणी घेईल तेवढाच टाकायचं आहे. जास्त टाकलं की रवा पूर्ण म्हणजे पातळ होतो. तर आपल्याला सडसडीत करण्यासाठी पाणी मिडियम टाकायचं आहे. हे बघा, रवा उपमा बघा किती मस्त झाला आहे. पातळ पण नाही आणि एकदम सुका पण नाही, सडसडीत असं झालं आहे. हा बघा, आता त्याच्यात टाकणार आहे मी साखर. मीठ पण टाकायचं आणि साखर पण टाकायची. त्याच्यामुळे चव एकदम व्यवस्थित राहते. मस्त दिसतं, मस्त लागतो. दिसायला पण मस्त वाटते आणि लागतं पण मस्तच. आता मी त्याच्यात टाकत आहे कोथिंबीर. अशा पद्धतीत एकदा तरी रवा उपमा करून बघा. भरपूर टेस्टी लागतो हा रवा उपमा. साखर पण टाकली, मीठ पण टाकलं. हा बघा, तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स करून सांगा कसं आहे. धन्यवाद.